हॅलो. नमस्कार मॅडम, पत्रकार अभिषेक बोलतोय. नमस्कार. बोला ना. मॅडम, मंगळवारी आम्ही येऊन भेटून गेलो आपल्याला मिरजेच्या डीटॅच शॉपिंग मॉल बाबत. हो. मॅडम, तुम्ही आमच्या समोर सूचना दिली त्या अधिकाऱ्यांना, परंतु अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. मॅडम, कोणी ऐका. हा. मी काल स्वतः परवा दिवशी नव्हते. हा मी काल आलेली, मी आज पण नाहीये. हा मॅडम. मी स्वतः त्यांना सगळा अहवाल मागवलेला. हा मॅडम. त्यांनी मला ते अहवाल दाखवला की मॅडम हे मला वाटते पाटील मॅडम असताना किंवा स्मृती पाटील मॅडम हे विजय यादव मॅडम असतानाच तो विषय झालेला. त्याला नोटीस दिलेली, त्यानं काहीतरी परवानगी मागितलेली किंवा दंड भरतो म्हणून असं पण सांगितलेलं. त्याच्यावर त्यांनी बांधकाम विभागाला दिलेलं की हे काही दंडाची रक्कम असेल ती कॅल्क्युलेट करा. आणि मी त्यांना असं सांगितलंय की आयुक्त साहेबांकडे पण तुम्ही पुतप करा की त्याला दंड लावून हे करण्यासाठी, कारवाईसाठी. तर त्यांनी हो मॅडम करून घेतो. हे फक्त इथपर्यंत झालेले की दंडाची रक्कम कॅल्क्युलेट करायची. त्याच्या पुढे मेन मुद्दा मॅडम, मेन मुद्दा असा की भाडेकरू जे 4 गाड्या आहेत हो ते मला भाडेकरूनं त्याला भाड्यानं कसं दिला? म्हणजे एका गरजूला जे म्हणजे त्याच्या एकाच्या नावावरती गाडी नाहीत ना मॅडम. जे बाकीचे 3-4 गाड्या आहेत ना ते दुसऱ्याला दिलेले आहेत, है ना. मग त्या भाडेकरून दिलेले आहेत कोण म्हटलं? माझ्याकडे माहिती अधिकार आहे. भाडेकरूंनी दिलेले. हा, भाडेकरूंनी काय केलेत, ह्याला पोट भाडेकरू हे ज्यानं दिलेले आहेत भाड्यानं. मग ते कसं देऊ शकतात? म्हणजे आपण ज्याला व्यवसायाला दिलेला आहे गाळा, त्यानं स्वतःच व्यवसाय करावा की त्यानं भाड्यानं द्यावं दुसऱ्याला? त्यानं भाड्याने दिलेला हा विषय माहित नाही. तुम्ही हाच मुद्दा आहे ना मॅडम. सांगितलेलं मला मॅडम कन्स्ट्रक्शनचा विषय आहे, कन्स्ट्रक्शनचा तुम्ही तेच कन्स्ट्रक्शनचा विषय पण आहे. आणि हा बघून घेतलेले. भाडेकरूंनी पोट भाडेकरूंना दिले असाही विषय दिलाय का त्याच्यामध्ये? हा मॅडम. तक्रार अर्ज काही दिलेला आहे का तुम्ही? आम्ही माहिती अधिकार मागून घेतलेला मॅडम. आणि संबंधित अधिकाऱ्यांना एक आधीचा नाही, तक्रारी अर्ज नाही आमचा. आम्ही बातम्या लावलेल्या आहे याच्याबद्दल. एखादा तक्रार अर्ज असेल तर द्या ना. ठीक आहे मॅडम, मी तक्रारी अर्ज तक्रार अर्ज द्या. मी संबंधितांना सांगते की पोट भाडेकरू आहेत वगैरे हे बघून घ्या. राहिला प्रश्न तुम्ही जे ह्याचं सांगितलेलं त्याचं मी दंडात्मक कारवाईसाठी सांगितलेलं आहे त्यांना. रिपेअरिंग साठी वगैरे जे काय असेल ते पण म्हटलं करून घ्या त्याच्याकडून. बरोबर. अजून मॅडम त्यांनी त्याच साईडला अजून 3 बांधकाम हे केलाय. काय केलंय? पहिला 4 गाडी सामायिक भिंत पाडून हे केला. त्याच लाईन मध्ये 3 गाडी तोडून सामायिक भिंत पाडून आणि तिथंच अनेक शोरूम उघडला त्यानं. म्हणजे काय चाललंय? कालपर्यंत 3 गाड्यांचं मला सांगितलेलं होतं. तुम्ही जे सांगितलं तेच मी विचारलं. त्यांनी मला फोटोज पण दाखवले. एक मधली पडदी पाडून त्यांनी तिथं काहीतरी 2 गाड्यांना ऍक्सेससाठी मधली भिंत म्हणजे हे बांधलेलं आहे. पहिला त्याचा शोरूम जे आहे ते 4 गाडी तोडून सामायिक भिंत तोडून त्यानं एकत्रीकरण केलंय. त्याच लाईनला चौकट केल्या आपण ऍक्सेससाठी चौकट केल्या 2 गाड्यांच्या मधून. बरोबर का? माझ्याकडे फोटो आहेत. मला फोटो दाखवलेत संबंधित कर्मचाऱ्यांनी. मॅडम आम्ही व्हिजिट केलेली. आम्ही त्याच्याबाबत सगळा अहवाल पण ठेवलेला. म्हटले अहवाल ठेवल्यानंतर असं ठरलेलं संबंधित त्या तत्कालीन उपायुक्त जे होते त्यांनी की बांधकाम विभागाकडून ह्याचं सगळं मेजरमेंट घ्या. त्याच्या जितकी हे केले तेवढा दंडात्मक रक्कम त्याच्याकडून वसूल करून घ्या. मिरजकरांचा संताप उसळला. धनदांडग्यांना संरक्षण देणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत सुरू असलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईचं जनतेकडून स्वागत होत असलं तरी आता गंभीर आरोपांसह एका मोठ्या प्रश्नानं तोंड वर काढलंय. किती दिवस अधिकारी जनतेला खुळे बनवणार आणि धनिकांचीच पोट भरपाई करणार? महापालिकेच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमतानं शहरातील धनदांडग्यांना अवैधरित्या दुकानगाडे, सामायिक जागा आणि महापालिकेच्या मालमत्तेचा स्वतःच्या मालकीसारखा वापर करण्याची मोकळीक दिल्याचं आरोप समोर आले आहेत. तक्रार देऊन ही कारवाई नाही, पत्रकारांकडे अर्ज करायला सांगितलं जातं. अनेक नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा गैरप्रकार वारंवार आणून दिला तरीही कारवाई करण्याऐवजी तक्रारदारांना उलट पत्रकारांकडे अर्ज करा असं सांगण्यात येत आहे. हा प्रकार नागरिकांना चीड आणणारा असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर मोठा प्रश्न उपस्थित करतोय. धनिकांना संरक्षण, गरिबांवर बुलडोझर, दुहेरी न्याय. एखाद्या गोरगरिबानं नियम तोडला किंवा लहान अतिक्रमण केलं तर तत्काळ बुलडोझर, पण महापालिकेची मालमत्ता तोडून भिंत पाडून मोठी दुकान बनवणाऱ्यांवर मात्र कोणतीही कठोर कारवाई नाही. केवळ दंड भरला की सर्व गुन्हे पुसले जातात का? हा मोठा कायदेशीर प्रश्न उभा राहतो.
भाडेकरू असताना भाडेकरू ठेवणे नियम मोडून ही कारवाई नाही. महापालिका नियमावलीनुसार भाडेकरूनं पोट भाडेकरू ठेवणं कायदेशीर गुन्हा आहे. परंतु काही दुकान गाड्यांमध्ये हे उघडपणे सुरू असून अधिकारी त्यावर मूक सहमती देत आहेत का, असा मोठा आरोप आहे. महापालिकेची मालमत्ता तोडून भिंत पाडून अनेक गाळे एकत्र करून व्यापारी फायदा घेणाऱ्यांवर अजूनही कारवाई नाही. मग अधिकाऱ्यांची भूमिका कोणाची पाठराखण करते, धनिकांची की जनतेची? महापालिकेचं दुकान गाळे ताब्यात घेण्याची मोठी जनतेची मागणी. जनतेची ठाम अशी मागणी आहे की बेकायदेशीररित्या वापरलेली दुकान गाळे तात्काळ महापालिकेनं ताब्यात घ्यावीत. भाडेकरू ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि ही दुकानं खऱ्या पात्र गरजू व्यक्तींना दिली जावीत. आयुक्त IAS सत्यम गांधी यांच्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न. नागरिकांचं म्हणणं आहे की आयुक्त माननीय सत्यम गांधी हे निष्कलंक व प्रामाणिक अधिकारी आहेत, पण त्यांच्या खालच्या स्तरातील बेकायदेशीर कारस्थानं त्यांच्या लक्षात येत नाहीयेत. या प्रेस नोटद्वारे आम्ही हे सर्व त्यांच्यापर्यंत उघडपणे पोहोचवत आहोत. जनतेची अपेक्षा स्पष्ट आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा, महापालिकेचं नुकसान करणाऱ्यांवर FIR करा आणि दुकान गाळे ताब्यात घेऊन गरजूंना न्याय द्या.